तर मंडळी, आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, ती डिश तुम्ही कधी खाल्लीही नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल. आज मी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी पाहून तुम्ही विश्वास करणार नाही की ही रेसिपी मी कशापासून बनवली आहे. तर चला सुरू करूया. तर आज आपण बनवतो आहे दुधीची पापडी, एकदम खस्ता क्रंची. विश्वास नाही बसला ना? माझाही नव्हता बसला, पण खूप मस्त झाली होती. तर ही पापडी बनवण्यासाठी दुधी घेतली आहे मी. सकाळी अर्ध्या दुधीची भाजी केली होती आणि अर्धी दुधी फ्रीजमध्ये पडली होती, तर त्यापासून मी ही खस्ता पापडी बनवली. तर हे पापडी बनवण्यासाठी छान दुधीचे कवर म्हणजे जे साल आहे ते काढून घ्यायचं आणि बारीकवाल्या किसणीने दुधी जी आहे ती छान किसून घ्यायची. तर मीडियम साईजची किसणी पण तुम्ही वापरू शकता. फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की दुधीमध्ये बिया नसल्या पाहिजे. वरचा जो कडक भाग आहे तो छान किसला जातो, पण आतमधला जो सॉफ्ट पार्ट असतो दुधीचा तो किसला जात नाही, तो फेकून द्यायचा. दुधी किसून झाली की ती एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्यायची. तशी आवश्यकता नाही आहे, पण मोजून केलेलं बरं. तर अर्धा कप एवढी ही दुधी घेतली मी, बाजूला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतली. एक वाटण तयार करायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण कड्या आणि कढीपत्ता टाकून ओबडधोबड मिक्सरला फिरून घ्यायचं. आता ज्या बाउलमध्ये आपण दुधी किसलेली काढून घेतली होती, त्या बाउलमध्ये तयार केलेलं पूर्ण वाटण घालून घ्यायचं. सोबतच यामध्ये 1 कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं. थोडीशी हळद, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे बारीक म्हणजे जे पांढरे तीळ असतात ते घालायचे आणि 2 टेबलस्पून एवढी इथे मी भिजवलेली मुगाची डाळ वापरत आहे. मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ पण भिजू घालून वापरू शकता किंवा उडदाची डाळ पण वापरू शकता. आता बिलकुलही पाणी न वापरता छान असं मिक्स करत हाताने दाबून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. लौकीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायची आवश्यकता पडत नाही. जर एकदमच ड्राय वाटत असेल तर एखादा टीस्पून पाणी तुम्ही घालू शकता, पण मला बिलकुल ही गरज पडली नव्हती. असं मी दाबून याला छान चुरून घेतलं तर त्याचा आपोआपच थोड्या वेळाने गोळा तयार होतो. बघा, अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे. आणि हे जे पापडी आहे याच्यामध्ये ना आपण रवा वापरला आहे, न मैदा वापरला आहे, न बेसन वापरला आहे. एकदम पौष्टिक अशी ही दुधीची पापडी आहे. तर बघा, इथे छान असा गोळा तयार झाला आहे. न गोळा नरम आहे न जास्त कडक आहे. आता छोटे छोटे याचे उंडे तोडून घ्यायचे. ज्या आकाराची आपल्याला पापडी बनवायची आहे त्या आकाराची. त्याला हातावर असं दाबून अशा प्रकारे गोलसुद्धा करून घ्यायचं आणि सगळे असे गोल एकाच वेळेला तयार करून झाकून ठेवून द्यायचे, जेणेकरून हे जे गोळे आहेत ते ड्राय होणार नाहीत. तर हे गोळे मी तयार करून घेतले आणि झाकून ठेवले. लगेचच पापडी लाटायला घेऊया. पापडी लाटण्यासाठी इथे मी बटर पेपरवर थोडं तेल लावून घेत आहे, जेणेकरून पापडी चिटकणार नाही. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा पॉलिथिनचा वापर करू शकता. तेल लावलेला बटर पेपरवर थोडासा गोळा ठेवायचा असा. मध्यभागी दुसरा भाग त्याच्यावर फोल्ड करून घ्यायचा आणि लाटण्याने पण लाटू शकता, पण अशी प्लेट असेल तर फारच उत्तम. प्लेट घ्यायची आणि वरून असं प्रेशर देऊन त्याला गोल करायचं. अशा प्रकारे आपण अनारशी पण करतो. बघा, एकदम इव्हनली फ्लॅट होते ही पापडी आणि एकदम पतल्या करायची आहे, जेणेकरून ह्या पापड्या ज्या मस्त क्रंची झाल्या पाहिजे. मधून याला होल करायचं, म्हणजे आपली ही जी पापडी आहे तेलामध्ये तळल्यावर फुगणार नाही. तर बघा, अशा प्रकारे एकदम पतल्या अशा ह्या पापड्या करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पापड्या एक करून ठेवू शकता तुम्ही एकाच वेळेला आणि नंतर एकाच वेळेला तळू सुद्धा शकता. ठेवताना बटर पेपरवरच ठेवायचे, जेणेकरून उचलायला इझी जाईल. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या पापड्या मी लाटून घेतलेल्या आहेत, करून घेतल्या. मीडियम फ्लेमवर तेल गरम करायचं आणि त्यामध्ये तेलामध्ये बसतील एवढ्या पापड्या तळायला सोडायच्या कढईमध्ये. तळताना लो टू मीडियम फ्लेमवर ह्या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. मध्ये याला उलटपलट करून तळायचे, जेणेकरून दोन्ही साईड मस्त तळल्या जातील. सोनेरी रंगाचे होईपर्यंत आणि क्रिस्पी क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. जास्त वेळ नाही लागत, 2 ते 2.5 मिनिटामध्ये ह्या पापड्या तळून होतात. बघा, अशाच प्रकारे ह्या मी सगळ्या पापड्या तळून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या मस्त क्रंची. आणि कोणाला विश्वास बसणार नाही की ह्या पापड्या आपण दुधीपासून बनवलेल्या आहे. कोणी ओळखू शकणार नाही. मी क्लासमध्ये नेल्या होत्या माझ्या, तर मॅडम सुद्धा ओळखू शकल्या नाही. मुगाची डाळ आहे त्याच्यात, पण मेन इन्ग्रेडियंट्स काय आहे? नाही, लौकी.
म्हणूनच त्याच्यासाठी रेसिपी. बघा, मोठ्यांना सुद्धा कळलं नाही की हे आपण पापडी दुधीपासून बनवली आहे. मोठ्यांचाच न आवडता पदार्थ आहे, तर लहानांना तर बिलकुल आवडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बनवून ह्या पापड्या इझिली मुलांना खाऊ घालू शकता. तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा.